नमस्कार मंडळी, ॲग्रोवनमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आपल्याला माहिती आहे की बागायती पिकं म्हटली किंवा ठोक पिकंही म्हटली तरी त्यात पाण्याच्या आर्द्रतेचं प्रमाण जे असतं ते फार महत्त्वाचं असतं. वापसा परिस्थिती महत्त्वाची असते. जुन्या काळात आपल्याकडे पारंपरिक आच्छादनं केली जायची, त्याच्यासाठी गवांडा वापरला जायचा, कुट्टी वापरली जायची किंवा कुठलंही पाचट वापरलं जायचं. पण आत्ता नव्यानं जी टेक्नॉलॉजी आली आहे त्याच्यानुसार आपण मल्चिंग पेपर वापरतो. तर या मल्चिंग पेपरमध्ये शेतकऱ्यांची बरेचदा फसवणूक होत असते आणि त्याच्यातल्या तांत्रिक गोष्टी ज्या आहेत त्या बऱ्याचशा शेतकऱ्यांना माहीत नसतात. याच मुद्द्यावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्याकडे स्काय ॲग्रोचे संचालक जे आहेत केतन भोंगळे सर, ते आज उपस्थित आहेत. स्वागत आहे सर. आणि स्काय ॲग्रोचं जे मार्केटिंग आहे ते 7 राज्यांमध्ये आहे. महाराष्ट्रात स्काय ॲग्रो ठिबक, मल्चिंग पेपर आणि रेन पाईपचं उत्पादन करून, प्रोडक्शन करून आणि मार्केटिंग करून बाहेरच्या राज्यांमध्येही पाठवत असते. तर आज आपण भोंगळे सरांकडून जाणून घेणार आहोत की मल्चिंग पेपरचं महत्त्व काय आहे आणि त्याच्यात होणारी जी शेतकऱ्यांची फसवणूक आहे ती कशी टाळता येईल. सर, मला पहिला प्रश्न आपल्याला असा विचारायचा होता की मल्चिंग पेपरचा मूळ हेतू काय आहे. आता मल्चिंग पेपर हा जर विषय आपण घेतला तर आपण असं आपल्या लक्षात येईल की मल्चिंग पेपर हा गोष्ट एकदमच काही नवीन राहिलेली नाही आहे. बरोबर. ही टेक्नॉलॉजी मुळात इस्रायल सारख्या देशांमधून भारतामध्ये आली आणि त्याचा मूळ जो गाभा असतो की तो आपण जे काही पीक असतं, आपण पिकाला जर आच्छादन केलं तर त्याच्यामध्ये आपण बरेच रिसोर्सेस म्हणजे त्याला जे आपण देणारं पाणी किंवा त्याचं खतं आहेत किंवा त्याचे बाकीच्या गोष्टींमध्ये भरपूर इम्प्रूव्हमेंट करून उत्पन्नात वाढ करू शकतो. हा मूळ मल्चिंगचा कन्सेप्ट आहे. मल्चिंग पेपर म्हणजे असतं काय की एक थिन असा एक पेपर असतो प्लास्टिकचा, पॉलिथिन फिल्म म्हणू आपण, की जी वेगवेगळ्या प्रकारच्या मटेरियल LLDP किंवा पॉलिथिन पेपर पासून बनवली जाते आणि ते आपण पिकांच्या भोवती अशा पद्धतीने टाकतो. एक होल करतो, ते पहिल्यांदा टाकतो वाफ्यावरती, त्याच्यानंतर त्याला छोटे छोटे होल करून त्याच्यात आपण एक पीक लावतो किंवा आपण रोप लावतो असं म्हणू. आणि त्याच्या पद्धतीने मल्चिंगच्या मदतीने आपण तुमचं खत व्यवस्थापन आहे किंवा पाण्याचं व्यवस्थापन आहे किंवा तणाचं व्यवस्थापन आहे आणि पेस्ट म्हणजे आपण कीड आणि रोगाचं व्यवस्थापन आहे, हे योग्य प्रकारे करू शकतो. बरं. आणि पारंपरिक जे आच्छादन होतं जुन्या काळचं, त्याच्यात आणि मल्चिंग पेपरमध्ये काय फरक आहे. हा खूप म्हणजे महत्त्वाचा प्रश्न आहे. मल्चिंग हे आपल्याकडं तसं नवीन नाही आहे. आपण अनेक वर्षापासून आपले जे शेती करतात त्याच्यात मल्चिंग पेपर म्हणण्यापेक्षा मल्चिंग हे केलं जातं. जसं तुम्ही प्रस्तावना करताना पण सांगितलं की आपण पाचट टाकून हे करतो, मल्चिंग करतो, पूर्वीच्या काळी करायचो. तर त्याच्यामध्ये फरक काय पडायचा की जे आपण पाचट टाकतो किंवा आपण कोणतेही आपण म्हणू वेस्ट टाकतो, प्लांट वेस्ट टाकतो मल्चिंगसाठी, तर ते आपण 100% युनिफॉर्मिटी त्याच्यात म्हणजे एकसारखं ते आपण टाकू शकत नाही. त्याला वापरण्यासाठी म्हणजे ते टाकताना शेतकऱ्यांना अडचणी येतात आणि ते टाकल्यानंतर त्याच्यात काही कीड निर्माण होती, त्याच्यात काही रोग त्याच्यात तयार होतात, कारण ते होस्ट प्लांट आपण म्हणतो की ज्याच्यामध्ये रोग आणि कीड वाढू शकतात, असं ते रोपांसाठी किंवा त्या पिकाच्या कडेला तयार होते. मग आपण स्प्रे घेताना आपण पिकावरती घेणार पण त्याच्यामध्ये ते जाऊन ते राहू शकतात पारंपरिक मध्ये. त्याच्या व्यतिरिक्त पारंपरिक मध्ये दुसरी अडचण काय होती तर ते कालांतराने थोडं कुजलं की त्याच्यातनं तण उगवायला सुरुवात होती आणि ते कुजलेलं जे हे आहे ते तणासाठी खत म्हणून उपयोगात नष्ट होतं. आणि मग त्याच्यानंतर तण जास्त प्रमाणात वाढू लागतात. त्याच्या व्यतिरिक्त जर आपण एक पॉलिफिल्म टाकतोय म्हणजे जे आपण मल्चिंग पेपर ज्याला म्हणतो ते टाकलं तर सगळ्यात महत्वाचं की आपण एक डिझायर्ड लाईफ आहे, म्हणजे आपण जेवढी त्याची एक लाईफ धरली तेवढं लाईफ ते कुजत नाही जर चांगल्या प्रकारे वापरलं तर, की जोच आपला पुढचा मूळ मुद्दा असणार आहे की ते चांगल्या प्रकारे कुजत नाही. आणि त्याच्यामध्ये हे जे बाकीच्या गोष्टी होतात म्हणजे ते खत तयार होणं पिकाला किंवा अनेक हे आपण टाळता येऊन उत्पादन चांगल्या प्रकारे वाढू शकतो. हा मल्चिंग पेपरचा फायदा होतो. बरं. आता तुम्ही जो बोलताना मुद्दा एक सांगितलात की याच्यातलं पाणी व्यवस्थापन आपल्याला करता येतं, तर ते कसं म्हणजे. आता हे जनरली काय होतं, हे खूप जनरलाइज टर्म आहे की आपण जनरली म्हणतो. शेतकऱ्यांकडे पण कधी आपण गेलो तर मल्चिंगनी फायदा होतो का, पण बऱ्याच लोकांना माहित नाहीये की मल्चिंगनी नक्की काय फायदा होतो. तर तुम्ही महत्त्वाचा मुद्दा विचारलात की पाणी व्यवस्थापन. आता पाणी व्यवस्थापन होतं कसं, तर आपण थोडं टेक्निकली किंवा आपण त्याच्यात एक हे बघितलं तर काय होतं, जेव्हा आपण उभ्या पिकावरती काही मल्चिंग पेपर वगैरे न अंतरता जेव्हा पाणी देतो कोणत्या पिकाला,
तर त्याच्यामध्ये जे वाफ होण्याचं प्रमाण जे आहे किंवा ओपन असण्यामुळं पूर्ण जमिनीवर काही आच्छादन नसल्यामुळं पाण्याचं वाफ होण्याचं ट्रान्सपिरेशनचं प्रमाण हे खूप जास्त असतं. जर आपण पॉलिथिन फिल्म अंथरली तर ते आपण पाणी खूप वाचवू शकतो, मोठ्या प्रमाणावर वाचवू शकतो. आणि त्याच्यात एक आपण जनरली वापसा म्हणतो, वापसा परिस्थिती आपण त्याच्यात मेंटेन ठेवू शकतो. त्यामुळे काय होतं की खूप मोठ्या प्रमाणावर पिकाला फायदा होतो. जेवढं पाहिजे तेवढं पाणी अवेलेबल होतं, त्याच्यात हवा पण योग्य प्रमाणात जमिनीत राहते, त्यामुळं त्याचा पाणी व्यवस्थापनात खूप मोठा फायदा होतो. आणि पाणीही कमी लागत असेल, पाणी खूपच म्हणजे वाचतं त्याच्यामध्ये. बरं. आणि अजून एक मुद्दा मला असं विचारायचा होता की मल्चिंग पेपरमधून खत व्यवस्थापन पण होतं. हां, ते कसं जनरली काय झालं, आपण जसं आपल्या शेतीचं आधुनिकीकरण होत चाललंय तेव्हा आपण ड्रीप आणि मल्चिंग हे हळूहळू अविभाज्य घटक होत चालले. जर आपल्याला चांगलं उत्पन्न घ्यायचं असेल आणि जेव्हा आपण ड्रीपमधनं खतं देतो त्याला आपण फर्टिगेशन असं म्हणतो. म्हणजे ड्रीपमधनं खतं देण्याची पद्धती, विद्राव्य खतं आपण ज्यात सोडतो. आता अलीकडं हे प्रमाण कमी झाले की खतं फेकणं किंवा वरनं टाकणं, विद्राव्य सोडतो. आणि जर आपण ते आच्छादन केलेलं असलं म्हणजे मल्चिंग पेपर टाकलेलं असेल तर ते पाणी जर उडून गेलं नाही तर ते योग्य प्रमाणात मुळापाशी जास्त वेळ फर्टिलायझर त्याच्यात राहतात आणि ते योग्य प्रमाणात लागू होतात पिकाला. त्यामुळे त्याचा खूप मोठा पीक व्यवस्थापनात पण मल्चिंगचा फायदा होतो. की हे बऱ्याच लोकांना माहिती नसतं की मल्चिंगमुळे पीक म्हणजे नुसतंच उत्पन्न का वाढतं, तर खत व्यवस्थापन आपलं सुधारतं, त्यामुळे उत्पादनावर फायदा होतो, चांगला सकारात्मक परिणाम होतो. 100% फायदा होतो त्याला. ओके. आणि सर एक महत्त्वाची गोष्ट मी ऐकली होती, तर मी तुम्हाला ते विचारू इच्छितो की मल्चिंग पेपरचा आणि कीड रोग व्यवस्थापनाचा काय संबंध आहे? खूप फरक पडू शकतो. काय होतं, जेव्हा आपण मल्चिंग पेपर आपण असं घेऊ की एका प्लॉटमध्ये मल्चिंग पेपर नाही व एका मल्चिंग पेपर टाकलेला आहे, जिथं मल्चिंग पेपर नसणार आहे तिथं साहजिकच आहे तण मोठ्या प्रमाणावर उगवतं. तण उगवल्यानंतर काय होतं की आपण जे स्प्रे घेतो ते आपण फक्त मुख्य पिकावर घेतो, पूर्ण तणावरती घेत नाही. आणि ज्यावेळी आपण मुख्य पिकावरती स्प्रे घेतो तर त्याच्यावरची जी कीड असती ती आपली तणावरती येऊन थांबते. आणि ज्यानंतर ते म्हणजे आपण फवारलेल्या कीटकनाशकाचा किंवा बुरशीनाशकाचा पण म्हणू शकतो, तो प्रभाव जाईल ती तेव्हा परत मुख्य पिकावर जाते. पण जेव्हा आपण मल्चिंग पेपर जेव्हा अंतरतो आपण तेव्हा तण त्या प्रमाणात येत नाही, माजत नाही. त्यामुळे जे हे आपण जे स्प्रे घेतो त्याच्यावर आपल्याला पेस्टिसाइड आणि फंगिसाइड म्हणजे दोन्हीचा चांगला रिझल्ट एकदम जाणवतो. म्हणजे आपल्याला मल्चिंगचा फायदा हे पीक कीड व्यवस्थापन आणि रोग व्यवस्थापनात पण होतो. त्याच्यात अजून एक प्रश्न असा होता की पिवळा मल्चिंग पेपर पण मिळतो, तर त्याचा उद्देश काय असतो? जनरली आता आपण मल्चिंग पेपर बघितले तर अनेक सिल्वर कलरचा येतो, व्हाईट कलरचा म्हणजे व्हाईट कलरचा येतो, पिवळ्या कलरचा पण येतो. आता पिवळ्या कलरचं काय होतं की जे आपण जनरली आपण घरात कधी बघितलं असेल तर पिवळ्या कलरचा बल्ब जो असतो तिथे जास्त कीड जमा होती. तर ते कशामुळे होतं, तर पिवळ्या कलरची जी वेवलेंथ आहे ती कीटकांना अट्रॅक्ट करते. आता आपण पिवळ्या कलरचा जर मल्चिंग पेपर अंथरला, जो प्लॉटच्या आपण दोन कडेच्या साईडला जनरली अंथरला जातो, त्याच्यावरती बऱ्यापैकी कीड आपण अट्रॅक्ट करू शकतो. आणि तिथं स्प्रे घेतलं तर आपण तिथं पेस्ट बऱ्यापैकी कंट्रोल करू शकतो, म्हणजे कीड कंट्रोल करू शकतो. अच्छा, बरं. आणि हे जे सगळे चारही मुद्दे सांगितले तुम्ही, म्हणजे पाणी व्यवस्थापन, खत व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन आणि तण व्यवस्थापन, याच्या व्यतिरिक्त मला सांगा की आता जर समजा शेतकऱ्यांनी ठरवलं की मल्चिंग पेपर विकत घ्यायचा आहे, बरोबर, तर तो विकत घेताना काय काय काळजी घेतली पाहिजे? कारण बऱ्याचदा याच्यात असं होतं की 15 मायक्रॉनचा पेपर असतो आणि शेतकरी 20 मायक्रॉनचे पैसे मोजून येतो. हा खूप अशा गोष्टी होतात बाजारात. हा मार्केटला जसं कालांतराने थोडे काही कंपन्या वाढल्या, थोडी कॉम्पिटिशन वाढली, मग रेटचा प्रश्न यायला लागला. तर बऱ्याच ठिकाणी रेटमध्ये दोन प्रकारे कंपन्यांनी किंवा वितरक, सगळेच नाही म्हणू शकत आपण, पण काही कंपन्यांनी वितरकांनी अशी सुरुवात केली की सांगताना, कारण शेतकऱ्याला मायक्रॉन हे कळणं खूप अवघड आहे. त्याच्या पुढे जाऊन मी म्हणाल बऱ्याच वितरकांना किंवा मॅन्युफॅक्चरर्स जे बनवतात त्यांना पण, उत्पादकांना पण हाताने कुणाला असं ओळखता येणार नाही की हा किती मायक्रॉन. हे मायक्रॉन जो टर्मिनॉलॉजी आहे, मायक्रॉन म्हणजे काय, तर 1 mm चा 1000वा भाग. मग ते म्हणजे 1 मायक्रॉन. हा, म्हणजे 1 मायक्रॉन. एवढा आपण बारीक हाताने आपण चेक करू शकत नाही. मग त्यासाठी शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण जेव्हा एखाद्या डीलरकडे जाऊ किंवा वितरकाकडे जाऊ, सगळ्यात पहिल्यांदा त्यांना विचारलं पाहिजे लांबी किती आहे. आता मग जनरली काय होतंय, नवीन असा एक कन्सेप्ट मार्केटला काही लोकांनी आणलाय की 3 फुटाचा 1 मीटर. पण मग हे शेतकऱ्यांना माहिती असलं पाहिजे की 3.25 म्हणजे 3.28 टू बी प्रिसाइज, 3.28 म्हणजे 1 मीटर. फूट म्हणजे 1 मीटर. मग जनरली काय होतं की बाबा आमचा
1 मीटर 3 फुटाचा आहे आणि हा 400 मीटरचा आहे. मग हे देणारे असा 400 मीटरचा एक देणारी कंपनी आणि दुसरे एक 400 मीटरची देणारी कंपनी, त्यांच्या रेटमध्ये तफावत येतो. शेतकरी जातो आणि ते काय करतो की थोडं आपण असं म्हणतो की 4-5% कमी घेऊन येतो, त्यामुळे तो 4-5% किमतीत फरक पडला असतो पण त्याचं लक्ष देत नाही. म्हणून शेतकऱ्यांनी लक्षात ठेवलं पाहिजे की 400 मीटर म्हणजे किती किंवा 100 मीटर म्हणजे 350 फूट हे किंवा 328 फूट एक्झॅक्ट हे शेतकऱ्यांनी मोजून घेतलं पाहिजे. ते रानात पण अंतरल्यावरती ते टॅली केलं पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त हा एक भाग झाला. त्याच्या व्यतिरिक्त मायक्रॉनचा विषय जो आपण बोललो, मायक्रॉनमध्ये जर लक्षात येत नसेल तर किलोमध्ये जर आपण 2 कम्पेअर करू शकलो की बाबा ह्या किलो मोजून पाहिलं दोन्ही, हा किलो हा समजा 10 किलोचा आहे आणि दुसरा पण 10 किलोचा आहे, त्यांच्या रेटमध्ये काय तफावत आहे. त्याच्यामध्ये किलोमध्ये पण अजून काही मुद्दे आपण त्याच्यात लक्ष देऊ शकतो, जसं की मॅन्युफॅक्चरिंग करताना मॅन्युफॅक्चररनी कोणत्या क्वालिटीचं त्याच्यात मटेरियल वापरलंय, हे पण मुद्दे आहेत. हे लक्षात त्यांना दरात फरक पडतो. त्याच्यात 100% दरात कसा फरक पडू शकतो तर काही मॅन्युफॅक्चरर्स जे आहेत ते रेट कमी करण्यासाठी फिलरचा वापर करतात. अच्छा. फिलरचा वापर केल्यामुळे काय होतं की मल्चिंग पेपर मे बी म्हणजे चांगला चालू शकतो किंवा लवकर पण खराब होऊ शकतो. म्हणजे आपण सांगितलं की एखादा पेपर 3 महिने 4 महिने टिकणार आहे, तो तेवढा टिकलच असं नाही. अच्छा. तो लवकर खराब पण होऊ शकतो. हे त्याच्यानंतर काही जे ॲडिटिव्ह येतात म्हणजे जे सिल्वर कलर येतो किंवा व्हाईट कलर येतो, येलो कलर येतो, ते जे ॲडिटिव्ह असतात त्याच्या वेगवेगळ्या कंपन्या मार्केटमध्ये त्यांच्या स्टँडर्डनुसार त्यांच्या क्वालिटीनुसार रेटमध्ये पण फरक पडतो. तर ते कोणत्या प्रकारचं मॅन्युफॅक्चर वापरतो हे पण थोडं लक्ष घेतलं तर त्याचा जास्त फायदा होऊ शकतो शेतकऱ्यांना. आणि जे आपण मायक्रॉन बद्दल बोललो तर ती मायक्रॉनची जाळी तपासण्यासाठी काही उपकरण वगैरे, मायक्रॉनची चेक करण्यासाठी मायक्रॉन मीटर नावाचं एक उपकरण येतं. पण ते त्याची जर चांगल्या कंपनीचं घ्यायचं झालं तर ते थोडं महाग पडतं. मग ते शेतकऱ्यांना प्रत्येक घेणं शक्य नाहीये. तर मग त्यासाठी मायक्रॉन मीटर घेण्याच्या पेक्षा शेतकऱ्यांनी जर किलोमध्ये जर डीलरशी बोलून जर खरेदी केली तर ते जास्त शेतकऱ्यांना सोयीस्कर फायदेशीर ठरू. आता शेतकऱ्यांनी व्यवस्थित काळजी घेऊन मल्चिंग पेपर घरी आणला तर मल्चिंग पेपर वापरताना म्हणजे अंथरताना काय काय काळजी घेतली पाहिजे? मल्चिंग पेपर अंथरताना सगळ्यात महत्त्वाची काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे की तो गरजेपेक्षा जास्त ताणून नाही अंथरला पाहिजे. म्हणजे काय होतं की तो कधी कधी असं पण होतं की बाबा 3.5 फुटाचा बेड पडलेला असतो, दुकानात जाऊन 3.25 फुटाचा पेपर आणला, मग तो साईड वाईज जरा थोडं ओढून टाक किंवा आपण विड्थ वाईज पण काय झालं आता ते दोन सरीला कमी पडेल थोडा, आता मी 5 पेपर आणले म्हणून ते थोडं ताणून वाढतं. हे अशा प्रकारे नाही करायला पाहिजे. म्हणजे त्यांनी तो लवकर विरतो किंवा लवकर खराब होतो. त्याच्या व्यतिरिक्त शेतकऱ्यांनी केमिकल स्प्रे घेताना पण काळजी घेतली पाहिजे. केमिकल स्प्रे घेताना काय काळजी घेतली पाहिजे तर बरेच आता जसं सिल्वर मास्टर बॅच जे आहे म्हणजे सिल्वर कलर जो असतो त्याच्यावरती जर काही सल्फरचे स्प्रे जर डायरेक्ट कॉन्टॅक्टमध्ये आले तर तो पेपर लवकर विरू शकतो. ह्या अशा काही गोष्टी 2-3 स्प्रे घेताना पेपरवर जास्त पडणार नाही ह्याची थोडी काळजी शेतकऱ्यांनी घेतली पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त एक जनरलाइज आहे की बाबा आपले कुत्रे वगैरे पाळलेले असतात, असे प्राणी असतात, त्यांच्या जाणीने थोडा कट झाला तर तो वाढू शकतो कालांतराने. काही गोष्टी थोड्या लक्ष ठेवलं पाहिजे. आणि हा जो मल्चिंग पेपर आपण अंथरतो याचा वेगवेगळ्या दर्जानुसार वेगवेगळा कालावधी असेल, म्हणजे आयुर्मान असेल त्याचा. तर खरीप आणि रब्बीत वापरलेला जर मल्चिंग पेपर उन्हाळ्यात वापरायचा असेल तर ते चालतं का किंवा काय? शक्यतो वापरला जाऊ नये. कारण काय होतं उन्हाळ्यात उन्हाची इंटेन्सिटी म्हणजे आपण जास्त असते आणि त्याच्यानुसार त्याच्यात मास्टर बॅचेस वगैरे थोड्या चेंज म्हणजे ते किंवा अल्ट्राव्हायोलेट जे आपण UV टाकतो प्रोटेक्शन ते थोडंफार प्रमाण चेंज होतं. किंवा शेतकऱ्यांनी काय की आज ह्या वर्षी रब्बीला आणला, साठवून ठेवला आणि तो खरीपमध्ये वापरला असं करू नये. ज्या त्या सीझनसाठी नवीन आणलेला योग्य आणि ते पण दुकानदारांशी किंवा कंपनीशी चर्चा करून आणावं की मला एवढ्या दिवसांसाठी वापरायचं आहे आणि ह्या सीझनला वापरायचं आहे, ते जास्त योग्य. म्हणजे ती तरतूद अगोदरच केलेली कधीही चांगली. बरं. आणि हा जो मल्चिंग पेपर आहे त्याचा उपयोग कुठल्या कुठल्या पिकांना चांगला होऊ शकतो? तसं बघितलं तर मल्चिंग म्हणजे आच्छादन केलं आपण तर ते कोणत्याही पिकाला चांगलंच. पण आपण जर टेक्निकली गेलो किंवा प्रॅक्टिकली जर विचार करायला गेलो तर जी कमर्शियल पिकं म्हणजे आपल्याला उत्पादन देणारी फळ, छोटे टोमॅटो आहे किंवा काकडी म्हणजे भाजीवर्गीय सगळी पिकं, ह्याच्यात मल्चिंग आपल्याला जास्त फायदेशीर किंवा वापरण्याचा ट्रेंड पण दिसतो शेतकऱ्यांचा. फळपिकांमध्ये पण मल्चिंग वापरण्याचा ट्रेंड आहे. म्हणजे काही आम्ही एक ग्रीन हाऊसमध्ये वगैरे केनियाला वगैरे काही व्हिजिट केला, तिथं 50 मायक्रॉन 100 मायक्रॉन वापरण्याची पण
पद्धत आहे आणि ते 2-2, 3-3 वर्षापर्यंत मल्चिंग पेपर वापरतात. एवढा जाड मल्चिंग हा एवढा जाड. पण मग ते आपल्याला ज्या ज्या पिकाला वापरायचंय त्यानुसार त्याच्यात थोडंफार मॉडिफिकेशन वापरायला लागेल. आपल्याकडे काय झालंय की जे पिकं आपण घेतो जनरली मिरचीला घेतो, टोमॅटोला घेतो, ढोबळी मिरचीला घेतो, त्याच्यामध्ये 20 ते 30 मायक्रॉन पर्यंत चालू शकतो. बरं बरं. माझा एक शेवटचा प्रश्न असा होता सर की हा जो मल्चिंग पेपर आहे हा वापरल्यावर बऱ्याच शेतकऱ्यांची अशी कंप्लेंट असते की कधी कधी मूळकूज किंवा कंदकुजीचा त्यांना प्रॉब्लेम होतो कारण की आर्द्रता जास्त होते. बरोबर. आणि वापसा परिस्थितीच्याही पलीकडे जाऊन त्याच्यात हिट तयार होते. बरोबर. तर त्याच्यावर काही उपाय आहे का? त्याच्यावरती पाणी व्यवस्थापन जे आपण बोललो तर मूळकूज येते म्हणजे कधी येते जसं तुम्ही पण प्रश्नात सांगितलं की आर्द्रता ज्यावेळी जास्त होती तेव्हा कूज कोणती येते. तर हे मल्चिंगमुळे न होता ह्याच्यात आपल्या पाणी व्यवस्थापनाचा हा मूळ मुद्दा आहे. जर पाणी म्हणजे जर आपण पाणी कमी दिलं तर ऑटोमॅटिक तिथं मूळकुजीचा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्याच्या व्यतिरिक्त जे हे म्हणजे एक चांगल्या वितरकाकडे किंवा चांगल्या तज्ञ मार्गदर्शकाचा सल्ला घेऊन आपण जैविक बुरशीनाशक जर त्याच्यात अगोदर टाकून ठेवलेले असतील किंवा चांगले फंगीसाइड जे मार्केटला म्हणजे बुरशीनाशक चांगले जे उपलब्ध आहेत ते दिले तर ह्याचा चांगला फायदा होऊ शकतो. बरं. ठीक आहे. आणि सर एक असं होतं की मल्चिंग पेपरची जी निर्मिती करतात त्या निर्मितीच्या प्रोसेसबद्दल थोडं सांगाल म्हणजे कसं ते निर्मितीचं ह्याच्यामध्ये कसं असतं की मल्चिंग पेपर ही जी पेपर आहे हा वेगवेगळ्या प्रकारचा उपलब्ध असतो. म्हणजे 2 लेअर म्हणतो आपण त्याला, 3 लेअर अशा वेगवेगळ्या मशीन्स अवेलेबल आहेत मार्केटमध्ये. तर जनरली आम्ही किंवा कोणी पण जेवढ्या लेअर्स आपण वाढवणार तेवढी स्ट्रेंथ जास्त येते. आता सध्या मार्केटला जो जास्त ट्रेंड आहे किंवा जो जास्त पॉप्युलर आहे तो 3 लेअर आहे. म्हणजे मशीन थोडी कॉस्टली येते पण त्याचा रिझल्ट चांगले, तो जास्त दिवस टिकतो. त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात जसे LLDP म्हणतो आपण, हे पॉलिथिनचे वेगवेगळे प्रकार आहेत. LDP जे आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचे मास्टर बॅचेस असतात आणि त्याच्यात अल्ट्राव्हायोलेट UV म्हणून ऍड केलं जातं आणि अँटीऑक्सिडंट ऍड केलं जातं. UV कशासाठी ऍड केलं जातं तर सूर्यापासून जे विघटन होतं डायरेक्ट सनलाईट पडून जे विरतो तीव्र उन्हामुळे ते होऊ नये म्हणून UV वापरला जातो. त्याच्या व्यतिरिक्त अँटीऑक्सिडंट का वापरला जातो तर अँटीऑक्सिडंट वापरल्यामुळं जे ऑक्सिडेशन प्रोसेस जे म्हणतो आपण कोणतीही प्रकार कुजण्याची जी प्रक्रिया आहे ते अँटीऑक्सिडंट म्हणजे त्याला विरोध करणारं मटेरियल ते त्याला स्लो करतं म्हणजे तो लवकर कुजत नाही. ह्याच्यासाठी अँटीऑक्सिडंट वापरलं जातं. सर आपण आता बोलताना मायक्रॉन मीटर बद्दल सांगितलं. तर हे मायक्रॉन मीटर कसं असतं जरा दर्शकांना सांगाल का? हे मायक्रॉन मीटर हे अशा प्रकारचं एक उपकरण येतं. ह्याच्यामध्ये वेगवेगळे मायक्रॉन मोजण्यासाठी आपल्याला हे दिलेले आहेत आणि एक मल्चिंग पेपर आपण ह्याच्यामध्ये अशा प्रकारे ठेवून ह्याच्यात त्याचं मायक्रॉन आपण मोजू शकतो. हे अशा प्रकारे आपण त्याच्यात मायक्रॉन किती मायक्रॉनचा पेपर आहे ते मोजू शकतो. पण जसं आपले मगाशी चर्चा झाल्याप्रमाणे हे शेतकऱ्याला जर उपलब्ध करणं शक्य नसेल तर त्यांनी किलोवरती वगैरे ते बोलू शकतात. बरं. आणि एक अजून मुद्दा आपला जो राहिला आहे तो म्हणजे मल्चिंग पेपरच्या जी ट्रान्सपरन्सी असते म्हणजे त्याची जी पारदर्शकता असते त्याचा काही फरक पडतो का? मल्चिंग पेपरची ट्रान्सपरन्सी हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. जर मल्चिंग पेपर ट्रान्सपरंट असेल म्हणजे त्याच्यातनं आरपार दिसत असेल तर त्याचं मल्चिंग पेपरचा बऱ्यापैकी जो आपला एक तण व्यवस्थापनाचा मुद्दा आहे तो त्याच्यातनं निघून जाईल. कारण जर सूर्यप्रकाश जर जमिनीवर पडला तर त्याच्यात तण उगवेल आणि तण उगवलं तर ते झाडाला प्रतिस्पर्धा तयार होईल ते उत्पादन हे करून घ्यायला. आणि हे जे मल्चिंग पेपर पूर्ण महाराष्ट्रात मिळतात याच्यात कमी जास्तपणा येतो म्हणजे दरांमध्येही आणि दर्जातही. तर त्याच्यासाठी काय काळजी घेतात? आता ह्याच्यामध्ये काय आहे की शेतकऱ्यांनी काय करायला पाहिजे की एक थोडंसं जे नामांकित आहेत किंवा जे माहितीतले आहेत ट्रस्टवर्दी आपण म्हणतो त्यांना की ज्यांच्यावर आपण हे ठेवू शकतो अशा ठिकाणावर रेटची जी आपण कंपॅरिझन करतो तेव्हा जे आपण मगाशी मुद्दे सांगितले की त्याच्यात वजन बघितलं पाहिजे, त्याच्यात काय मटेरियल टाकलं ते बघितले पाहिजे, त्याची लांबी योग्य दिली का ते बघितले पाहिजे. मी इथं नक्कीच नमूद करू शकतो की ह्या बाबतीत ॲग्रोवन मार्ट जे आहे त्यांनी खूप मोठं इनिशिएटिव्ह घेतलं व त्यांनी स्वतःहून योग्य प्रकारचं मटेरियल म्हणजे आपण म्हणू की योग्य मायक्रॉन आणि योग्य लांबी हे शेतकऱ्यांना योग्य दरात कशी पोहोचवता येईल किंवा असे ॲग्रोवन मार्ट आहे किंवा असे अनेक जे आहेत की ज्यांना खरंच जेन्युइन प्रोडक्ट शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवायचे अशा दुकानांपर्यंत किंवा अशा वितरकांपर्यंत जर शेतकरी जाऊ शकला तर त्यांना नक्कीच याच्यातनं फायदा होईल.
सर आज आपण आलात आणि जी माहिती दिली ती फार मौल्यवान होती, त्याबद्दल खरोखर धन्यवाद. आणि दर्शकांनो, आपल्याला जर मल्चिंग पेपरबद्दल काही प्रश्न असतील तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा आणि ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला आणि फेसबुक चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. धन्यवाद.